नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी नफिसा. कोल्हापूरच्या सहकार राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय स्फोट होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोकुळ दूध संघाच्या वादानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरून आरोप प्रत्यारोपाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत माझ्याकडे नियमबाह्य व्यवहाराची कागदपत्रे आहेत आणि योग्य वेळी ती सादर करणार असा मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेभोवती राजकारण चांगलंच तापलं आहे. मंत्री मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील राजकीय वाद कोल्हापूरकरांनी नुकताच अनुभवला आहे. गेल्या काही दिवसापासून गोकुळवरून आमदार शिवाजी पाटील यांनी मुश्रीफांवर अनेक खळबळजनक आरोप केले होते. आता पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारावरून मंत्री मुश्रीफ आणि शिवाजी पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने पुन्हा एकदा महायुतीतील वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे दिसत आहे. या वादाची सुरुवात झाली ती अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणातून. या प्रकरणात रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेवर 13,30,000 रुपयाचा दंड ठोठावला. याच पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी बँकेत नियमबाह्य व्यवहार झाल्याचा आरोप केला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, योग्य वेळी ती संबंधित यंत्रणेकडे देणार असे जाहीर वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. काही दिवसापूर्वी गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तो वाद निवळल्याचे चित्र होते. पण आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच नव्या आरोपांनी महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनीही जिल्हा बँकेविरोधात रिझर्व्ह बँक, सहकार विभाग आणि नाबार्डकडे विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीमध्ये तारण न घेता कर्ज वाटप, निष्क्रिय खात्यातील व्यवहार, संताजी घोरपडे साखर कारखान्याला क्षमतेपेक्षा अधिक कर्ज, तसेच कार्यक्षेत्राबाहेरील रायगड, बेळगाव आणि पुणे येथील संस्थांना कर्ज पुरवठा झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. पण या आरोपावर संबंधित अधिकाऱ्याकडून किंवा जिल्हा बँकेकडून पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पुढील चौकशी किंवा अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एकीकडे गोकुळ, दुसरीकडे जिल्हा बँक. कोल्हापूरच्या सहकार राजकारणात आरोप प्रत्यारोपाची मालिका अधिक तीव्र होताना दिसत आहे. ऑगस्टमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वीच हे राजकारण आणखी कोणतं वळण घेणार? आमदार शिवाजी पाटील यांच्याकडील कथित कागदपत्रे समोर येणार का? आणि मंत्री हसन मुश्रीफ या आरोपांना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या या राजकीय संघर्षाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.